बिहारमधले पुलं पत्त्यासारखे कोसळतात. सरकारी योजना वर्षानुवर्षे कागदावरच रडत राहतात, पण तिथं कोणतीही फाईल पुढे सरकवायला महिन्यांचा काळ लागतो. अशातच जेव्हा विषय खान सरांच्या कोचिंग सेंटरचा येतो, तेव्हा मात्र आपली सिस्टम बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावायला लागते. आता मुद्दा हा नाहीये की सुरक्षेचे नियम पाळू नयेत. नियम सगळ्यांसाठी सारखेच असले पाहिजे, मग ते खान सर असोत किंवा बाकीचे. पण प्रश्न हा पडतो की हीच तत्परता, हाच फास्ट ट्रॅक मोड बाकीच्या गोष्टींमध्ये का दिसत नाही? जो पूल तयार व्हायच्या आधीच पडतो, नदीत वाहून जातो, त्या भ्रष्टाचारांच्या पुलांचं ऑडिट कधी होणार? जेव्हा गरिबांच्या पोरांना शिकवणारा एखादा शिक्षक सिस्टीमच्या डोळ्यात खुपायला लागतो ना, तेव्हा सरकारी यंत्रणांचे डोळे उघडतात. पण जेव्हा सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपये घेऊन उभे असलेले पूल पत्त्यांसारखे ढासळतात, तेव्हा मात्र सिस्टीम झोपलेली असते. नियम लावा हो, पण ते फक्त टार्गेट करण्यासाठी नाही, तर सुधारणा करण्यासाठी लावा. बरं, आता खान सरांच्या सेंटरचं ऑडिट झालं. आता बिहारच्या त्या ढासळणाऱ्या पुलांचं आणि भ्रष्ट सिस्टमचं ऑडिट कधी होणार? तुम्हाला काय वाटतं, ही जी होणारी पार्शालिटी आहे, ही खरंच भारतासाठी योग्य आहे का?